मालेगाव शहरात गेल्या अनेक वर्षापासून ड्रग्स असेल, गुटखा तंबाखू असेल, दारू असेल, नवीन काळामध्ये गुत्तागोळी असेल, बॉन्ड असेल आणि आता मालेगाव शहरात एक नवं व्यसन मोठ्या प्रमाणावर फोफावतं आहे। ते म्हणजे मालेगाव शहरात एक सफेद पावडर नावाचा अंमली पदार्थ या ठिकाणी काही लोकांकडून विक्री होत आहे। या ज्या गोष्टी घडत आहेत या मालेगाव शहराच्या एकूणच तरुण पिढीसाठी अतिशय घातक आहे। नुसती तरुण पिढी म्हणता येणार नाही, या व्यसनाच्या आहारी जाऊन अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले। नुसतं आपण व्यसनाचा आज या ठिकाणी सरत्या वर्षात या व्यसनाधीन नशेच्या भस्मासुराचा आपण जो पुतळा दहन करणार आहोत, परंतु ऑनलाईन जुगार असेल, बिटकॉइन वगैरे सारख्या गोष्टी असतील ज्यामुळे देखील अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहे। हा सगळा प्रकार थांबवावा यासाठी आपण कुठेतरी सरत्या वर्षामध्ये या सगळ्या दुष्ट प्रवृत्तींचा नाश व्हावा यासाठी आज या ठिकाणून आपण जनतेला आव्हान करणार आहोत। बापूंनी या ठिकाणी सांगितलं की पालकांनी त्यांची जबाबदारी चोखप्रमाणे पार पाडली पाहिजे। त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील प्रशासना देखील आपली जबाबदारी चोख प्रकारे पार पाडली पाहिजे। सन्माननीय अन्न औषध प्रशासनाचे माजी आयुक्त महेश झगडे साहेब यांनी एका लेखात म्हटलं होतं की महाराष्ट्रात गुटखा बंदी आहे, महाराष्ट्रात गुटखा निर्माण कसा होतो, महाराष्ट्रात गुटखा येतो कुठून याचं संशोधन शासनाने केलं पाहिजे। जर बाहेरच्या राज्यातून गुटखा येतो तर सीमा जर सील केल्या तर महाराष्ट्रात गुटखाच येऊ शकत नाही। ही वस्तुस्थिती शासनाला का समजत नाही? मी नाशिक जिल्ह्याचे सन्माननीय पोलीस अधीक्षक शहाजी उमाप साहेब आणि मालेगाव शहराचे सन्माननीय अप्पर पोलीस अधीक्षक साहेब भारती साहेब यांचं विशेष अभिनंदन या ठिकाणून करू इच्छितो की गेल्या काळामध्ये गुटख्यावर त्यांनी चांगल्या प्रकारे कारवाया केल्या। शहाजी उमाप साहेब आल्यापासून देशी दारूच्या विविध ठिकाणी आटे तोडण्यासाठी त्यांनी महिलांना पुढे करून रणरागिणी पथकामार्फत कारवाई केली। आम्हाला आनंद आहे, आम्ही त्यांचं अभिनंदन करतो की ह्या आटपट्ट्या तोडल्या गेल्या पाहिजेत, गुटखा पकडला गेला पाहिजे। परंतु ही जी कारवाई आहे ही कारवाई तोडकी आहे, ही कारवाई अतिशय व्यापक प्रमाणात झाली पाहिजे। आजही मालेगाव शहरात मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री होत आहे। आजही मालेगाव शहरात गुत्तागोळीसारखा अतिशय भयंकर हा नशेचा पदार्थ विक्री होत आहे। यामुळे शहराची कायदा सुव्यवस्था धोक्यात आलेली आहे। मालेगाव शहरात नव्याने निर्माण झालेली सफेद पावडर हा पण एक नशेचा प्रकार अतिशय घातक आहे। त्याचबरोबर बॉन्ड सारखं जे विद्यार्थ्यांच्या नशेसाठी अतिशय घातक आहे, असे अनेक प्रकार या ठिकाणी समोर येत आहेत। अन्न औषध प्रशासन असेल, महाराष्ट्र शासनाचं विविध विभाग हे महाराष्ट्रात नशेचे पदार्थ कशा पद्धतीने येतात यावर अंकुश का ठेवत नाही हा प्रश्न आहे। जर सरकारने महाराष्ट्र तंबाखू मुक्त गुटखा मुक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे, शासनाने आर पाटील साहेब स्वर्गीय त्यांनी या ठिकाणी जो काही निर्णय घेतला होता, धोरणात्मक निर्णय घेतला होता, त्याची अंमलबजावणी काटेकोरप्रमाणे का होत नाही हा खरा प्रश्न आहे। नाशिक जिल्हा गेल्या वर्षभरात ललित पान पाटील याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणात बदनाम झाला। आज जिल्ह्याची बदनामी, या मालेगाव तालुक्याची बदनामी, ही बदनामी धुवून काढायची असेल तर प्रशासनाने अतिशय सजग पद्धतीने 2024 मध्ये हा महाराष्ट्र, हा नाशिक जिल्हा आणि खास करून आमचा मालेगाव तालुका पूर्णतः नशेच्या पदार्थांच्या विक्रीपासून बंद झाला पाहिजे असं आवाहन या ठिकाणी आम्ही करू इच्छितो। नशेच्या पदार्थांवर कारवाई करणाऱ्यांना आम्ही या ठिकाणून मनपूर्वक आभार देखील व्यक्त करतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि प्रशासनाला आव्हान करतो, शासनाला आव्हान करतो की कुठेतरी नशा विक्री आणि नशा बंदी हिची सक्तीने अंमलबजावणी झाली पाहिजे। यासाठी धोरणात्मक निर्णय घ्या, कुठेतरी युवा पिढी वाचली पाहिजे, तोंडाचे कॅन्सर होऊ नयेत याच्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजे। संसदेत जे तंबाखू विरोधी धोरण
अडकलेलं आहे ते संसदेने पारित करावं अशी मागणी देखील सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी भारताचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांना आम्ही मालेगावहून करू इच्छितो आणि हा नशेचा भस्मासुराचा या ठिकाणी आम्ही दहन करणार आहोत। आवाहन करतो मालेगाव शहरातल्या युवा पिढीलाही या ठिकाणून की आपण देखील नशामुक्त व्हा। आपणही आजच्या दिवशी संकल्प करा की येणाऱ्या वर्षात मी नशेपासून मुक्त होईल। मालेगाव शहरात नशामुक्तीसाठी काम करणाऱ्या सर्वांना या ठिकाणून हार्दिक शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। या ठिकाणी आम्ही व्यसनं सोडावी ही जनजागृतीसाठी या ठिकाणी जमलं। आज 31 डिसेंबर आहे। आज बऱ्याचशा ओल्या पार्ट्या होती, त्या करू नये, दारू नका पिऊन दूध प्या असा संदेश आम्ही या ठिकाणी देत आहोत। आणि या ठिकाणाहून खरोखर तुम्ही जेवढी पोस्टर बघाल या व्यसनाने आपल्या जिल्ह्यालाच नव्हे तर पुऱ्या भारताला वेठीस धरलेलं आहे। हे व्यसन हद्दपार झालं पाहिजे। हा ड्रग्स नाशिक जिल्ह्यातून नव्हे तर देशातून हद्दपार झाला पाहिजे अशी प्रार्थना आम्ही या ठिकाणी देवाला करत आहोत। तरी या ठिकाणी जेवढे बांधव जमलेत सगळ्यांना विनंती करेल की या भस्मासुराचं दहन करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र या ठिकाणी यायचं आहे।